हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत दहीवडे. तर हे बघा, हे दहीवडे पाहून तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल. चला तर आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, दहीवडे बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला उडदाची डाळ हवी आहे. तर ही उडदाची डाळ मी जवळपास आपल्याला 4 ते 5 घंटे भिजवायची आहे, किंवा तुम्ही रात्रभर पण ते भिजवत ठेवू शकता. तर हे उडदाची डाळ मी रात्रभर भिजवत ठेवलेली होती. आता आपण यामधला पाणी काढून घेऊयात आणि पाणी काढून घेत आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात. तर हे बघा, दहीवड्यांची डाळ आपल्याला मिक्सरला एकदम बारीक अशी वाटायची नाही आहे. तर आता मी इथे थोडा पाणी घालत आहे. तर बघा, एकदम छोट्या कपाने इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि 1 चम्मच पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालत आपल्याला डाळ अशा प्रकारे वाटून घ्यायची आहे. हलकी जाडसर अशी आपल्याला ही डाळ वाटायची आहे. तर हे बघा, आता हे डाळ मी काढून घेत आहे. पुन्हा अशाच प्रकारे आपण आता उरलेली डाळ वाटून घेऊयात. तर हे बघा, इथे मी पूर्णपणे डाळ वाटून घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला, या डाळीचा पीठ आपल्याला हातानेच अशा प्रकारे फेटून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्या डाळीचा साईज डबल होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे आपल्याला ती फेटून घ्यायची आहे. तर बघू शकता, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, इथे आपल्या डाळीच्या पिठाचा साईज वाढलेला आहे. फेटल्यामुळे हातानेच छान व्यवस्थित डाळ आपल्याला फेटता येते, किंवा तुम्ही विस्करने पण ते फेटू शकता. तर हे बघा, आता ही डाळ आपण एका जागी जमा करून घेऊयात, डाळीचा पीठ. त्यानंतर आता आपल्याला या दहीवड्याच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि मीठ झालं की यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला हा मिश्रण छान अशा प्रकारे हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर आपण हा मिश्रण एकदम परफेक्ट आहे की नाही हे तुम्ही एका कटोरीमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडासा हा पीठ टाकून बघा. जरी पाण्यावरती हा पीठ तरंगत असेल तर इथे आपला हा दहीवड्याचा पीठ बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला थोडा हलका पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आता अशा प्रकारे आपल्याला दहीवडे या तेलामध्ये सोडायचे आहेत. तर हे बघा, हलक्या हाताने आपल्याला थोडासा पाणी लावत हे दहीवडे आपण तेलामध्ये सोडून घेऊयात. आता एकदम लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला वडे फ्राय करायचे नाहीत, कारण हाय फ्लेमवरती वडे फ्राय केल्याने ते खूप जास्ती कडक होतात, क्रिप्सी होतात. त्यामुळे आपल्याला वडे एकदम लो टू मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हलका याचा ब्राऊन कलर येईपर्यंतच. तर हे बघा, आता इथे आपले वडे जवळपास 5 ते 6 मिनटामध्ये फ्राय झालेले आहेत. तर आता आपण ते काढून घेऊयात. त्यानंतर आता आपण दुसरी पण बॅच सेम फ्राय करून घेऊयात, तळून घेऊयात. आता पहिली बॅच आपण फ्राय केलेले वडे पाण्यामध्ये घालून ठेवूयात जवळपास 10 ते 15 मिनटं. ते आपल्याला वडे एकदम सॉफ्ट करायचे आहेत त्यामुळे. तर हे बघा, 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि इथे आपले वडे सॉफ्ट झालेले आहेत. त्यामधला आता आपण पाणी काढून घेऊयात. अशा प्रकारे ते हलक्या हाताने आपल्याला पिळून घ्यायचे आहेत. त्या वड्यांमधला पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे ते आपण पूर्ण वड्यांमधला पाणी काढून घेऊयात. तर हे बघा, आता हे वडे आपण प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर आपल्याला फेटलेला दही पाहिजे आहे. तर दही इथे आपल्याला खूप जास्ती आंबट घ्यायचा नाही आहे. आणि इथे मी हे ग्रीन चटणी बनवलेली आहे, घरीच बनवलेली आहे ही ग्रीन चटणी. तर आता या दह्यामध्ये मी फेटून 1 चम्मच साखर टाकलेली आहे. तर आता या वड्यांवरती आपण सर्वात पहिले दही घालूयात. तर हे बघा, दही आपल्याला खूप जास्ती आंबट हवा नाही आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी पण घालायचं नाही आहे. तर हे बघा, दही टाकल्यानंतर आता आपण यावरती ग्रीन चटणी घालूयात. आता ग्रीन चटणीनंतर आपण यामध्ये रेड चटणी घालूयात. तर हे इमलीची चटणी आहे रेडीमेड, हे मी आता डेकोरेशनसाठी यावरती घालत आहे. त्यानंतर आपल्याला यावरती थोडासा लाल तिखट घालायचा आहे, जेणेकरून आपले दहीवडे खायला पण टेस्टी लागतील आणि दिसायला पण छान दिसतील. तर अशा प्रकारे बघू शकता, इथे आपले यम्मी असे लागणारे हे दहीवडे रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आणि बघू शकता, पाहूनच दहीवड्यांचा लुक खूपच छान आलेला आहे आणि टेस्टी पण झालेले होते, त्याचबरोबर सॉफ्ट पण झालेले होते.
बघा आता मी तुम्हाला तोडून दाखवते.